दिवचल मुळगांव प्ले ग्राउंडा वयल्यान वातावरण गरम जालें। तिडकल्या तरणाट्यांनी आयतारा पत्रकारांक बरोबर घेवन ग्राउंड पळयलो। ग्राउंडाची अवतिकाय दाखोवन दिली। सरपंच, उपसरपंच आनी पंच वांगड्यांनी ग्रामस्थांची माफी मागची। लोकांच्या तोंडाक पानां पुसप बंद करचें। 31 तारखेमेरेन स्पश्टीकरण दिवचें अशें मागलें। जर माफी मागली ना जाल्यार आनी काय गजाली उक्तडार हाडटले अशी शिटकावणी ताणें दिली। 4 दिसां आदी सरपंच आणि 3 पंच वांगड्यांनी पत्रकार परिषद घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुचोवण्याप्रमाण प्रकल्प योग्य तरेन पूर्ण केला असे सांगले। 40 वर्सां सावन थळाव्यांक प्ले ग्राउंड जाय। मुळगांव समुदायान 12,000 चौरस मीटर जमीन दान केल्या। सुमार 60 लाख रुपया खर्च केल्यात, पूण मैदान अजून वापरपा सारखे जाले ना असे कुमुदादेचो अध्यक्ष महेश्वर परबान सांगले की 40 वर्सां जाली आमी हे आमचे भुरगे जगाडटा। आमच्या भुरगेपणान आमी जगाडटाले की 40 वर्सां की ग्राउंड जावंक जाय आनी भुरगे हांगासर खेळपी बऱ्या पैकी खेळपी आसा, तरी आमकां ग्राउंड मेळूंक ना। आमी मुळगांव कुमदिदानीन आमच्या कंपोनंटांक जागा ना घरा बांदपाक, तरी आसतना ती आमी तांकां कडेक काडून आमी हो 10-12 हजार स्क्वेअर मिटर जागा ग्राउंडा खातीर, कित्याक सगळे मुळगांव गांवचे भुरगे खेळचे एक आमची उमेद कशी आसली आनी ते नांव कितें तरी करचें हें आसलें। पण आयज पर्यंत कितें ग्राउंडांक आमी हांगासर आतां पळयले 60 लाख मोडले म्हणटा, पण 60 लाखान हांगासर तशें कांय दिसना। गांवच्या लोकांनी तांकां टार्गेट्स विचारले की तुम्ही कितल्या पर्यंत आता कंप्लीट करून दिता। अजून पर्यंत जावंक ना तुमचे कडेन, इतले वर्सां जाले तुम्ही आता ग्राउंड कंप्लीट करून दिता म्हणटा। ग्राउंड हबय तुमच्या समोर आहा, अजून तरी काय कंप्लीट जावंक ना। टॉयलेटी बांदला म्हणून कंप्लिशन रिपोर्टान आहा, हांगासर काय ना। सो हे जेन्ना सगळे उगड्यार येयले, एक्सपोज जाले, तेंचे कडेन उतरां ना जाली, लोकांनी तांकां डिमांड केलो की आसो तुमचे कडेन अजून पर्यंत जावंक ना न्हू, तुमकां 6 म्हयन्याची एडिशनल मुदत दिता, तितून तरी तुम्ही कंप्लीट करून दिया म्हणून आमकां। आनी एज अ चॅक आमी कितें सांगलें की जर 6 म्हयन्यान तुमचे कडेन जायना जाल्यार तुम्ही स्टेटमेंट दिया लोकां समोर आनी मिडिया समोर तुमी आसलेले की 6 म्हयन्यान जावंक ना जाल्यार आमी सहखुशीन रिजायन करतले म्हणून। 7 पंच मेंबरांतल्यान 5 जाणांनी दिल्ले हे उतर। 2 जाणांनी जे दिवंक ना आसलेले ते मांद्रेकर आनी आमचो प्रशांत विशाल सेनगाड, गजानन मांद्रेकर आनी विशाल सेनगाड, हे 2 जाणांनी सांगले तेन्ना तांकां खबर आसलेलें दिसता की हे 6 म्हयन्यान तेंचे कडेन जमचेले ना म्हणून। आनी हे वयल्यान फाटल्या कमिटीन आसलेले तेच रिइलेक्ट जावन हांगासर परत आतां पंच म्हणून बसला। ते 5 जाणांनी जेंच्यांनी उतर दिल्लेले तेंच्यांनी तितूंतले आतां 2 जाणांनी पयर एक प्रेस कॉन्फरन्स घेतला 19 तारखेक, आनी प्रेसांतल्यान आमकां कळयतात ती गांवच्या लोकांक सांगपाक की आमी लोकांच्या प्रेशराचेर तो स्टेटमेंट दिलो, आमी 6 म्हयन्यान करतली प्रयत्न, जाले जाल्यार बरें आहा पण आमी रिजायन जावची ना। सरपंच म्हणटा की टॉयलेट आनी जे संडास आसलो पळय ते आमी डबल काम जातले, कित्याक 3 कोटीच्या फायलीन ऑलरेडी 5 टॉयलेट आनी संडास ऑलरेडी हे केल्ले आसा, घातलेला 3 कोटीच्या फायलीन। जर मॅडम तुम्ही गव्हर्मेंटाचे इतले चिंतता बरी गोष्ट, जाल्यार आनीक एक गजाल चिंतूंक जाय आसली, ती लायन आयटम वाचला का ना ते म्हाका खबर ना। ह्या ग्राउंडाचे एक्सकॅव्हेशन काम हे 50 लाखाच्या फायलीन आनी 8 लाखाच्या फायलीनूय जाल्ले आसा, आनी तेच काम 3 कोटीच्या फायलीन आसा। जर लॉसा बद्दल तुम्ही उलयता जाल्यार ही मॅसेज मातशी तकलेन दवरपाची। बेश्टे कोण तुमकां प्रेस करता सांगता म्हणून मिडियाक घेवन फुडें उलोवप ना, ही चुकीची गजाल। आमचो काय प्रपोजल आसतलो चुकी मागपाची ग्रामस्थांची, पयले गोष्टीक आमचे सेंटिमेंट गांवकारांचे ग्रामस्थांच्या डॅमेज केल्ले आसा। सरपंचान फूल पंचायत म्हणून चुकी मागपाची, आनी आमचो एक प्रपोजल आसा तो आमी त्या मिटिंगेक सांगतले की 3 कोटीची फायल पास कशी करपाची आनी कशें काम करपाचें। कित्याक लोकांनी आतां इतले पॉलिटिक्स केल्ले आहा की आमी फुडें काडटाय, आमकां तो ग्राउंड नाका, ही मॅसेज तांकां सुद्दां आमकां ग्राउंड जाय म्हणून आमी फुडें सरल्या, ग्राउंड नाका म्हणून सरोंक ना। ही मॅसेज मातशी कानान घालची तुमच्या।